श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, आज हा मंत्र नाही तर स्वामी चरणाहून वाहून आलेला स्वामींचा आशीर्वाद व प्रचंड धनाचे यंत्र आहे. हा मंत्र स्वामींनी मुद्दामहून तुमच्या समोर आणला आहे, कारण 146 करोड लोकांमधून स्वामींनी तुम्हाला आशीर्वादासाठी निवडले आहे. म्हणूनच मंडळी, मंत्र अर्धवट ऐकून स्वामींचा अपमान करू नका. हा मंत्र तुम्ही संपूर्ण ऐका. तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी कृपेने पूर्ण होतील आणि तुमच्या जीवनातील सर्व संकटे स्वामी नष्ट करतील. फक्त पूर्ण विश्वासाने हा मंत्र संपूर्ण ऐका. स्वामी म्हणतात, तुझा जर माझ्यावरचा विश्वास खरा असेल तर जगातील कुठलीच शक्ती तुझे भले होण्यापासून रोखू शकणार नाही. माझ्यासोबत नाते जोडायचे असेल तर विश्वासाचे जोड. मनात किंचितही शंका नको आणि मग बघ, तुझ्या जीवनात एका पाठोपाठ एक असे चमत्कार होण्यास सुरुवात होईल. तुला प्रचंड धन मिळेल. तुझ्याकडे चारही बाजूने धनाचा वर्षाव होईल. तुझे कर्ज तर नष्ट होईलच, परंतु तू एक श्रीमंत व्यक्ती बनशील, ज्याची तुला ओढ होती, आवड होती. मनात इच्छेच्या स्वरूपात ज्या गोष्टी होत्या त्या पूर्ण होणारच. तू एक श्रीमंत व्यक्ती बनशील. सोने चांदी तुला भरभरून मिळेल. तुला मान प्रतिष्ठा सन्मान मिळेल. तू असे दिवस पाशील ज्याची तू कधी कल्पनाही केली नसेल. मंडळी, तुम्ही कर्जात बुडालेला आहात का? मंडळी, तुम्ही जर स्वामींवर विश्वास ठेवून हा मंत्र संपूर्ण ऐकला तर तुमची कर्जातून मुक्तता होईल. तुम्ही धनधान्याने परिपूर्ण बनाल. तुमचे इतके चांगले होईल की जे तुमचा अपमान करत होते, तुम्हाला तुच्छ लेखत होते, ते तुमच्या पायाजवळ येतील, तुम्हाला मान सन्मान देतील. मंडळी, हा महागाईच्या जगात नुसते कामच करणे योग्य नाही, त्याचबरोबर अध्यात्माचीही जोड असावी लागते. मंडळी, स्वामी असे दैवत आहे, ते लवकर प्रसन्न होतात आणि आपल्याला हवे ते देतात. स्वामी म्हणतात, तुझ्या घरात यशाची चांगली बातमी मी देणार आहे. ही बातमी इतकी आनंददायी असेल की तुझं मन समाधानाने आणि आनंदाने भरून जाईल. बराच काळ तू ज्यासाठी प्रयत्न करत होता, त्यासाठी मनापासून मेहनत घेत होता, त्या सर्व प्रयत्नांचे यश आता तुला मिळणार आहे. स्वामी म्हणतात, काळ बदलतो पण श्रद्धा आणि संयम ठेवणे योग्य असते. सगळ्यांच्या आयुष्यात चमत्कार घडतो. आज तो चमत्कार तुझ्या दाराशी येऊन ठेपला आहे. बघ, कित्येक दिवसापासून तुझे मन थकलं होतं. स्वतःला विचारत होता, कधी मिळेल मला माझ्या मेहनतीचे फळ? कधी येईल माझ्या आयुष्यात शांततेचा आनंदाचा दिवस? पण स्वामी म्हणतात, प्रत्येक वाट पाहण्यात दैवी योजना असते. तुझ्या प्रतीक्षेचे उत्तर तयार होईल. फक्त योग्य वेळेची वाट पाहत होते आणि आज ती वेळ आली आहे. तुझ्या घरात येणारी यशाची बातमी केवळ योगायोग नाही, ते स्वामींच्या कृपेचे फळ आहे. स्वामी म्हणतात, ज्याच्या मनात श्रद्धा असते त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा असतो. तिथे दैवी शक्ती आपोआप उतरते. तू कितीतरी वेळ निराश झालास पण हार मानली नाही. रोज म्हणत होतास, स्वामी मी तुमच्यावर विश्वास ठेवतो, आणि आज तोच विश्वास तुझ्या आयुष्याचे सुवर्ण पान लिहिणार आहे. कारण विश्वास नवीन दार उघडण्याची चावी असते. आता बघ, तुला काही संकेत दिसतील. अचानक एखाद्या फोन कॉलमधून आनंदाची बातमी मिळेल. एखाद्या व्यक्तीकडून नवीन संधी मिळेल. एखादा जुना अडथळा अचानक दूर होईल. स्वामी म्हणतात, जेव्हा यशाचे दार उघडते तेव्हा ते तुझ्या चांगल्या कर्माचे फळ असते. तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर. माझी ही इच्छा पूर्ण कर. माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे.
ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। 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 ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः।
ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः।
ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः. 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 ओम श्री धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः.